नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिलाच व्लॉग आहे, व्लॉगचा व्हिडिओ। तर आज मी तुम्हाला 2 झाडांबद्दल माहिती देणार आहे। तुम्हाला एक झाड दिसत असेल ते बघा तिकडे लाल फुलांचं। आता आपण तिकडे जाऊया, मी तुम्हाला दाखवतो ते नेमकी झाड आहे कसलं झाड आहे ते बघूया आपण। चला तर चला आपण जाऊया तिकडं। तुम्हाला एक गोष्ट दाखवून देतो। हे बघा, ही माझी आवडती गाडी R15 जी मला खूप आवडते आणि मी तिला नेहमी कामावर घेऊन जातो। चला तर आपण जाऊया आता इकडे लाल फुलांकडे। आता तुम्हाला दाखवतो मी की हे लाल फुलं कशाचे। हे बघा, हे आहे लाल फुल, पण हे लाल फुल नाही, हे आहे आंबड्याचं झाड। हे तुम्हाला सर्वात आयुर्वेदिक आहे। ज्या ज्या लोकांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जर हे पानं तोडून, हे बघा जवळ घ्या मॅडम, हे पानं तोडून याची चटणी जर केली तर तुमचा शुगरचा प्रॉब्लेम कमी होतो। हे सर्वात जास्त आंबट आहे, चिंचेसारखं आंबट आहे, पण त्याची तुम्ही थोडंसं मीठ मिरची टाकून चटणी बनवू शकतात। एकदा ट्राय करून बघा न। चला तर आपण आता एका आयुर्वेदिक झाडाकडे जाऊ जे सर्वांना माहीत आहे, पण लोक त्याचा वापर कमी करतात। अशा तऱ्हेने आपण चाललोय आता। या इकडं आता मी तुम्हाला दाखवतो। हे आहे लिंबाचं झाड। हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, पण कोणी उपयोगच करत नाही। मेडिकलमध्ये जात्या, 100 रुपये घालवत्या, नाही झालं नीट, 200 रुपये घालवत्या, नाही झालं नीट, मग डॉक्टरकडे जात्या, 1000 रुपये घालता। तसं मी पण केलंय, म्हणून तुम्हाला सांगतो। आता मी तुम्हाला दाखवतो। हा पाला मी तोडतोय, हा इतका पाला मी तोडला। हे लिंबाचं झाड आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, ठीक आहे। आता हे बघा, माझ्या पायाला इथं थोडा इचिंगचा प्रॉब्लेम झाला होता। हे बघा लाल लाल झालेला असेल तर इथं इचिंगचा प्रॉब्लेम झाला। मी 100ची टूप आणली, 200ची आणली, डॉक्टरकडे गेलो, नाही झालं। पण आता ह्या पाला लावल्याने इथल्या माझ्या सगळ्या पुळ्या निघून गेल्या। आता मी पाला असा याच्यावर चोळतो थोडासा, असं पाला तुम्ही जिथं पण तुम्हाला खाजव येत असेल, काही स्किनचे प्रॉब्लेम झाले असेल, असा पाला तुम्ही चोळू शकतात। आता मी पाला हा डायरेक्ट का घेतला, कारण माझी मम्मी याच्यावर नेहमी पाणी मारते, तो पाला क्लीन होता, त्याच्यामुळे मी घेतला। पण तुम्ही तोडल्यानंतर याला धुवा, आणि तुम्हाला जो पण काही स्किनचा प्रॉब्लेम असेल, हाताला खाजव येणं वगैरे, हे त्याच्यावर असं चोळा आंघोळ झाल्यानंतरून। हेचं काही साईड इफेक्ट नाही आहे, तुम्ही एकदा ट्राय करा। जर तुम्हाला असं वाटलं का नाही बरं झालं तर तुम्ही मला मेसेज करू शकता का अरे तुम्ही काही पण बोलले। कारण हे लिंबाचं झाड आहे, हे कमीत कमी 5 ते 6 डिग्री उन्हाचं तापमान कमी करतं। म्हणजे त्याच्या खाली तुम्ही जेव्हा उभं राहाल त्यावेळेस तुम्हाला जे ऊन बाहेर, सपोज बाहेर आहे तुमचं 36 डिग्री, त्याच्या खाली गेल्यावर तुम्हाला ते 32 डिग्रीच लागू शकतं। या झाडाचे असे बहुतेक फायदे, पण मी तो जो एक फायदा मी स्वतः घेतला तो तुम्हाला सांगतो आहे। तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। नमस्कार।